ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या आंदोलनाची। प्रचंड मोठी गर्दी जमलेली आहे दिल्लीला, कारण केंद्रीय मंत्री आणि शेतकरी नेत्यांच्या 5व्या बैठकीत कुठलाही तोडगा निघालेला नाही। 5वी बैठक तोडगा नाही। याबाबत 9 डिसेंबरला पुन्हा बैठक होणार आहे असं कळतंय। 8 डिसेंबरला देशव्यापी बंद करण्याचा इशारा यापूर्वी शेतकरी नेत्यांनी दिलाय। प्रशांत कदम आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रशांत, एकतर बैठक निष्फळ ठरते, 5वी फेरी आहे, मोदींनी लक्ष घातलेलं आहे, तरी सुद्धा बैठक का निष्फळ ठरली आणि याचा अर्थ 8 तारखेचा देशातला भारत बंद कायम राहणार का? नक्कीच प्रसन्न, खरं तर 2 वाजता ही बैठक सुरू झालेली होती। केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधली ही 5वी बैठक। 7 वाजेपर्यंत ही बैठक जवळपास चालली, म्हणजे 5 तास आज चर्चा झाली। या बैठकीमध्ये जातानाच शेतकऱ्यांचा हा मुद्दा होता की सरकारनं ठोस भूमिका हो किंवा नाही, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात उत्तर द्यावं, आणि त्याच मुद्द्यावरती बराच वेळ केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधली ही बैठक जी आहे ती अडून होती। सुरुवातीला सरकारनं खूप प्रयत्न केला बैठकीच्या। सरकारनं 9 पॉइंट्सवरती एक प्रेझेंटेशन दिलं आणि या मुद्द्यांवरती आम्ही बदल करायला तयार आहोत हे देखील सांगायचा प्रयत्न केला। मात्र नंतर बैठकीमध्ये एक वेळ अशी आलेली होती की त्यावेळी म्हणजे शेतकरी नेत्यांनी बोलणं सुद्धा सोडून दिलेलं होतं। ते शांतपणे बसून होते आणि सरकारचं म्हणणं फक्त ऐकत होते, कारण त्यांचं म्हणणं होतं की जे काय सांगायचं आहे ते आमचं सांगून झालेलं आहे, चर्चा खूप झाली, आता सरकारनं केवळ आणि केवळ आपलं उत्तर जे आहे ते द्यावं। आता सुद्धा गंमत अशी आहे की पुढची जी बैठक होणार आहे ती 9 तारखेला होणार आहे दुपारी 12 वाजता। मात्र त्याच्या आधी लेखी स्वरूपात सरकारनं आपली भूमिका सांगावी आणि त्याच्यानंतर शेतकरी संघटना निर्णय घेणार आहेत की या बैठकीमध्ये सहभागी व्हायचं की नाही। त्याच्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये खूप कार्यक्रम त्यांनी तयार केलेले आहेत या आंदोलनाचे। 7 तारखेला पुरस्कार वापसी आहे, 8 तारखेला भारत बंदचं आव्हान आहे, ज्याच्यामध्ये वाहतूकदारांच्या संघटना सहभागी होणार आहेत, लॉयर्स असोसिएशननं पाठिंबा दिलेला आहे, आणि त्याच्यामुळे आता एका भारत बंदच्या आव्हानाचं वजन जे आहे ते या संपूर्ण चर्चेवरती असेल, आणि त्यामुळं सरकारची नेमकी भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण प्रसन्न, या सगळ्या घटनाक्रमामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बाब याच्यातून स्पष्ट होतीये। 2014 पासून मोदी सरकार सत्तेत आलेलं आहे, त्यांना अशा पद्धतीनं कुठल्याही मुद्द्यावरती चर्चा फेऱ्या ज्या आहेत कराव्या लागलेल्या नव्हत्या। नोटबंदी असेल, जीएसटी असेल, आपल्या मित्र पक्षांना तर सोडाच, आपल्या पक्षातल्या लोकांना सुद्धा विचारण्याची संस्कृती, कार्यशैली जी आहे ती सरकारची नव्हती। मात्र शेतकऱ्यांनी सरकारला अशा पद्धतीने नमवलेलं आहे की त्यांना आता 5 वेळा बैठका ज्या आहेत त्या कराव्या लागत आहेत, आणि त्यामुळं हा सुद्धा एक बदल जो आहे तो दिसतोय। सरकार अजून किती झुकणार हे पाहावं लागेल, कारण आज सकाळी पंतप्रधान मोदी या संपूर्ण पिक्चरमध्ये आलेले होते। पहिल्यांदाच त्यांनी या सगळ्या घटनाक्रमाचा थेट आढावा घेतलेला होता 4 ज्येष्ठ मंत्र्यांसोबत। मात्र त्याच्यातून काही तोडगा जो आहे तो आतापर्यंत दिसत नव्हता। मात्र पंतप्रधानांचं याच्यामध्ये समाविष्ट होणं हे दाखवतं की त्यांना सुद्धा या आंदोलनाची चिंता वाटते, या आंदोलनाचे काय परिणाम होऊ शकतात हे सुद्धा त्यांना कदाचित जाणवतंय, आणि त्यामुळं सरकार जे आहे ते प्रयत्न करताना दिसतंय। प्रशांत, तुम्ही आपल्यासोबत राहाच। दरम्यान दुसरीकडे दिल्लीला वेढा दिलेले शेतकरी आता प्रतिक्रिया देत आहेत, या बैठकीला जाऊन आलेले शेतकरी प्रतिक्रिया देत आहेत। आपण बघूयात काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं या बैठकीनंतर। बोला कि हमको टाइम दो, पहले तो 1 दिन मांगा 7 तारीख को, फिर कहने लगे टाइम थोड़ा है। हमने कहा कि आप प्रपोजल बना के भेजो, जो प्रपोजल आएगी हम उस पर विचार करेंगे फिर आएंगे। तो फिर कहते कि टाइम और बढ़ा दो, तो फिर 3 दिन का टाइम लिया। 9 तारीख को दोबारा मीट करेंगे और प्रपोजल सरकार पहले हमको भेजेगी, हम मीटिंग करके विचार करके आएंगे क्या प्रपोजल है। हमारा एक ही मांग बिल्कुल स्पष्ट होगी आज, ये तीनों कानून आपको रद्द करने पड़ेंगे। इस बात के 8 तारीख को भारत बंद, आप लोग 8 तारीख को भारत बंद होगा, जोर से भारत बंद जोर से होगा। हमारी मांग जो अमेंडमेंट वगैरह थी वो सब आज पीछे चलेगी। सरकार ने बड़ा जोर लगाया, जुमेर बन दिया। लेकिन एक बात हमने कह दिया, मैंने उनको खड़ा होकर कह दिया कि मंत्री जी, जो 6 आदमी मैंने पकड़ाए थे वो गलत है, और ये ऐसे कोई भी शरारत हो गई कहीं भी इस एजुटेशन में, तो वो जिम्मेवारी सारी सरकार की है।